नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, जय भीम. नमस्कार मित्रांनो, मी आज व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण उद्दिष्ट फक्त एकच आहे की माझ्या भारत देशामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये एकोपा राहायला पाहिजे. कारण सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसके ये गुलसिता हमारा. पण काही वर्षापासून असं वाटायला लागलं आहे की त्याला कुणाची तरी वक्रदृष्टी याच्यावर पडली आणि नजर लागल्यासारखा कार्यक्रम झाला. कारण काय होतं आहे, आतापर्यंत आमच्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या जीवनात आम्ही इतका जातीभेद, इतका सामाजिक तेढ कधीच पाहिली नव्हती. माझ्या लहानपणी म्हणजे माझं वयवर्ष आता सध्या 50 क्रॉस करून 51 चालू झालेलं आहे. माझ्या लहानपणी, माझ्या बालपणी मी कधीच अनुभवलेलं नाही. मी प्रत्येक समाजाच्या घरात घरी जाऊन जेवलो, ते लोक माझ्या घरी येऊन जेवले. कधीच जाणवलं नाही, कधीच म्हणजे दोन समाजामध्ये इतकी विषमता असते हे कधी माहीतच नव्हतं. पण सध्या ही परिस्थिती पाहून एकदम फार काळजी वाटू राहिली, नाही का. असं की माझ्या आयुष्यात मला हे पाहायला भेटते, माझ्या मुलाच्या आयुष्यात, त्यांच्या मुलांच्या आयुष्यात कसं असेल हे, आणि काय होईल मग, याचं चित्र किती भयानक असेल. कारण इतका द्वेष आम्ही पाहिलेला नाही आहे हो. जेव्हा मी नाही पाहिला तर माझ्या पूर्वजांनी, त्यांच्या पूर्वजांनी किती हसून खेळून एकत्रित राहून हा देश वाढवलेला आहे. आणि आजकाल आता हे कालचंच प्रकरण बघा, ते उत्तम नगर दिल्लीतलं प्रकरण, की एक तरुण नावाचा एक हिंदू मुलगा, होळीच्या वेळी काहीतरी भांडणं झाले, त्या भांडणात त्याचा जीव गेला. नको जायला होता, भांडणंही व्हायला नको होते, पण ते दुर्दैवानं ते झालं. जे नको व्हायला होतं ते झालं. पण त्याचं कारण वैयक्तिक होतं, त्यांचे खाजगी भांडणात ते प्रकरण वादग्रस्त झालं. त्याच्यात हाणामाऱ्या झाल्या आणि ते एकदम एक तरुण युवकाचा मृत्यू झाला. त्या तरुण युवकाचा मृत्यू झाला तर त्याला बरोबर लगेच काही सामाजिक संघटनांनी, जे म्हणजे वादग्रस्त संघटना आहेत, बजरंग दल असोत किंवा इतर अशा बऱ्याचशा संघटना आहेत वादग्रस्त. नॉर्थमध्ये जास्त आहे, आपल्या महाराष्ट्रात फार कमी आहे, पण नॉर्थमध्ये जास्त आहेत. त्या संघटनांनी तो मुद्दा उचलून धरला आणि लगेच आव्हान केलं की, कारण ईद 2-4 दिवसावर होती, लगेच म्हणे आम्हाला होळी म्हणून दिली नाही, आम्ही ईद म्हणून देणार नाही. ईदच्या दिवशी आम्ही खूनची होळी खेळू, खुनी होली. आता वातावरण इतकं टेन्स झालं, इतकं वातावरण मग तणाव निर्माण झाला की तिथले लोक अक्षरशः भयभीत झाले. हे हिंदू समाजाचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, वातावरण एकदम तणाव निर्माण झाल्यानंतर भयभीत झालं. तिथलं सगळं वातावरण, सगळी म्हणजे एकदम अस्वस्थता निर्माण झाली दोन्ही समाजात. आपण शेवटी न्यायालयाने सुमोटं घेतलं आणि ऑर्डर्स दिल्या प्रशासनाला, कडक बंदोबस्त ठेवा. आणि प्रशासनाने अतिशय उत्तम कामगिरी निभावली. आणि तिथे आता ह्यांनी आव्हानात्मक भूमिका हिंदू धार्मिक संघटनांनी घेतल्यामुळे तिथं मुस्लिम समाजही एकत्र झाला. जे आजूबाजूचे मुस्लिम होते तेही त्या ईदगामध्ये येऊन नमाज पडले, कारण दोन्ही समाजाला आपली ताकद दाखवायची होती. तेही एकत्रित झाले. पण शेवटी ताण तिथं प्रशासनावर आला, पण त्यांनी फार उत्तम पद्धतीने जे तर तिथली परिस्थिती व्यवस्थित केली. आणि कुणालाही कसल्याही घटनेची म्हणजे तिथं काही दुर्घटना घडली नाही. शांततेत ईद निर्माण झाली, उत्साहात सर्वांनी सण साजरा केला. पण ते आव्हान करून, ते उगीच एका धर्माला टार्गेट करून, वातावरण बिघडवून त्याचे पडसाद पूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ते होतं ना की बाबा
देशाच्या कोणत्याही कोण्यामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये काही घटना झाली की लगेच मीडिया आहे, आजकाल सोशल मीडिया आहे, इतका फास्ट जमाना आहे की कुठं कोणत्याही कोपऱ्यात काही घटना झाली की लगेच क्षणार्धात ते सगळीकडे पसरतं. त्याच्यामुळे ती घटना फार वाढली, त्याच्यामुळं वातावरण खराब झालं. वातावरण निवळता प्रशासनाच्या अगदी नाकी नळ आले. पण मी त्या प्रशासनाचे पुन्हा आभार मानतो की त्यांनी फार उत्तम तरीकेने तिथं परिस्थिती हाताळली आणि शांततेत सर्व सण म्हणजे मनवण्यात आला. किंवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे आमच्या लहानपणी झालं नव्हतं ते आज पाहायला भेटतं. काही प्रत्येक समाजामध्ये काही असे 2-4 मुंडके, 2-4 संघटना, 2-4 हे लोक असतातच, घाण असते. सगळा समाज याला दोषी आहे असं माझंही म्हणणं नाही आहे. किंवा पूर्णपणे आम्ही सगळे एकदम 100% आम्हीच खरे आणि इतर सगळे मूर्ख असंही नाही. आमच्याकडेही 4 शहाणे आहेत आणि तिकडेही 4 शहाणे आहेत. पण इतकी टोकाची भूमिका घेऊन एखाद्याला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर हे बरं नाही, हे बरं नाही आहे. कारण मी आत्ता काल परवा एका फार वयस्कर माणसाचं एक स्टेटमेंट ऐकलं. त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल सांगितलं की आम्ही हे सहन करतोय केवळ केवळ याच्यासाठी की कारण 1947 नंतर जी एक घटना उद्भवली की देश फाळणीच्या उंबरठ्यावर आला आणि शेवटी फाळणी झाली. शेवटी मुसलमान आणि इतर समाजामध्ये भांडणं झाले. तर शेवटी ते अशी एक परिस्थिती निर्माण होईल कधी ना कधी की बाबा दोन्ही समाज समोरासमोर आले तर असा एखादा प्रसंग येऊ शकतो. त्या गोष्टी होऊ नये. हा माझा भारत देश एकत्र राहावा, एकसंघ राहावा, अशीच ताकद, अशीच वज्रमूठ आपली कायम राहावी. याच्यासाठी सर्व धर्मांना एक दुसऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. आपण महाराष्ट्रात बघतोय की सातत्याने आव्हान करण्यात येतं आहे की बाबा एखाद्या समाजावर बहिष्कार टाका, त्यांच्याकडून खरेदी करू नका, त्यांना इथे बसून देऊ नका, त्यांना तिथे जाऊन देऊ नका. हा कोणता प्रकार आहे? आम्ही तर कधी ऐकलं नव्हतं, आम्ही कधी पाहिलं नव्हतं. ह्या कुठल्या गोष्टी आल्या? आणि ज्यांना कशाचं का तीळ मात्र ज्या गोष्टीत ज्ञान नाही ते आता धर्माचे उपदेश पाजायला निघालेले आहेत. आता हे अहिल्यानगरचे एक आमदार आहेत, ते काय त्यांचा आणि धर्माचा काय संबंध आहे? काय ज्यांचं अस्तित्व ते काका होते, काकांचं अस्तित्व सगळ्या मुसलमानांनी त्यांना किती साथ दिली, किती त्यांच्या पाठीमागं उभं राहिले खंबीरपणे, तेव्हा कुठेतरी ते राजकारणात स्टेबल झाले. ते स्टेबल झाल्यानंतर हे आलं मागून आणि आता हे ट्यूट्यू करायला लागलं. दुर्दैवाने काका आपल्यात नाही आहेत. जर काका जर असले असते आणि इतकी टोकाची भूमिका ह्याची ऐकली असती तर नक्कीच काकांनी यांच्या कानाखाली झोडपली असते. हे लोक ह्यांना हे सहन होत नव्हतं हो. हे सर्व धर्म समभाव मानणारे लोक आणि ह्यांच्या नशिबी असली विकृत अवलाद आलेली आहे. कोणतंही कारण नसताना कुठेही काही बेफालतूचं कोणत्याही गोष्टीला म्हणजे हे नसताना, तारतम्य नसताना कोणतंही प्रकरण कशाशीही जोडायचं आणि लगेच हा जिहाद झाला आणि तो जिहाद झाला आणि लव जिहाद झाला आणि लँड जिहाद झाला. अरे काय मूर्खासारखं बडबड करताय तुम्ही जितकं बोलाल तितकं तुम्हाला प्रत्युत्तर आता दिलं जाईल. कारण आता फार झालं, फार सहन केलं. तुम्ही जितकं बोलाल तेवढं आम्ही तुम्हाला बोलून दाखवू. कारण आम्हाला माहिती तुम्हाला उत्तर कशा प्रकारे द्यायचं. आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. कारण आम्हाला बाबासाहेबांनी संविधानासारखं इतकं मोठं हतियार दिलेलं आहे की ते हतियार आम्ही तुमच्या विरुद्ध वापरलं तर तुम्हाला पळता भुई कमी होईल. आणि तुम्ही इतके कारनामे करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं त्या बाबासाहेबांच्या हतियाराचा पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा ते आम्हाला माहीत आहे. कारण आम्ही पण वाघिणीचं दूध पिलेलो आहे, प्रशासन केलेलं आहे. बाबासाहेब नेहमी म्हणत असे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते प्रशासन केल्यानंतर
ते पिल्यानंतर माणूस जे आहे तर डरकाळल्याशिवाय राहत नाही. आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. बाबासाहेबाचा हतियार आमच्यापाशी आहे. आमच्या समाजातही मोठे मोठे वकील आहेत, कायदे पंडित आहेत. त्यामुळे तुम्ही जे स्टेटमेंट करताल त्या स्टेटमेंटला चोख उत्तर भेटणार इथून पुढे. तर बस हाच माझा एक संदेश होता. खास करून माझ्या मुस्लिम बंधूंना संदेश होता की एकत्रित राहा, सर्वजण मिळून मिसळून राहा. स्वतःला दुसऱ्या समाजात आपण काय आहोत काय नाही हे दाखवा. आपल्या राहणीमानातून दाखवा, आपल्या वागणुकीतून दाखवा. आपल्या चांगल्या गोष्टी आपण प्रेझेंट केल्याशिवाय लोकांना माहीत होत नाही आहे. आपले विचार लोकांसमोर मांडा, तेव्हा जाऊन समोरच्याला कळेल की आपण कोणत्या विचारसरणीचे लोक आहोत. हो, तुमचे माझे प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किती मोठी शिकवण आहे त्यांची की बाबा शेजारच्या 4 घरापर्यंत जर अन्न शिरलेलं नसेल तर तुम्हाला अधिकार नाही तुमच्या घरात काही चांगलं बनवून खाण्याचा. असा विचार ठेवणारा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांची आम्ही उम्मत आहोत. आम्हाला सगळ्यांना हे दाखवून द्यावं लागेल. आम्हाला प्रत्येक अन्यायाच्या विरोधात आपला आवाज उचलावा लागेल. आपल्याला संघटित व्हावं लागेल. संविधानाला आपल्याला वाचायला हवं. संविधानाच्या मार्गाने आपल्याला चालायला हवं. तेव्हा जाऊन तुमची माझी ताकद कळून येईल. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या ह्या संदेशाला पुढे पाठवा. म्हणजे शेअर्स करा, लाईक करा, कमेंट्स करा. कमेंट्समध्ये आपलं म्हणणं मांडा. आपली काही सूचना असेल तर ते देखील मांडा. आपल्या सूचनेचा नक्कीच आदर केला जाईल आणि आपल्या सूचनेचा मान सन्मान ठेवला जाईल. नमस्कार.